अर्चना मॅडम, ही मुलांना पुस्तकं वाचून दाखवण्याचे नेमके काय काय उद्देश असतात? अनेक असतात. वेगवेगळ्या उद्देशांसाठी आपण मुलांना पुस्तकं वाचून दाखवू शकतो. म्हणजे असं बघ, एखाद्या पुस्तकामध्ये अंदाज बांधण्यासाठी वाव असतो, एखाद्या पुस्तकामध्ये रूपकं असतात, एखाद्या पुस्तकामध्ये अनुमान काढण्याची संधी पण असते. पण मुख्य हेतू काय हे शिक्षकाला नेमकं माहिती असायला हवं. म्हणजे त्यानुसार त्याला ते पुस्तक निवडायला मदत मिळते आणि तसं त्यांनी पुस्तक निवडायला हवं. म्हणजे ही पुस्तकं मुलांच्या परिसराशी किंवा अनुभव विश्वाशी मिळती जुळती असायला हवीत ना? नेहमीच असं असायला हवं असं काही नाही, पण वाचून दाखवण्याची सुरुवात करत असताना अशा पुस्तकांची निवड करणं नेहमीच मदतीचं ठरतं. पण नंतर मात्र हळूहळू मुलांना अपरिचित जग दाखवणारी ही पुस्तकं निवडायला हवी. म्हणजे थोडक्यात काय तर प्रकट वाचन करताना ते वाचण्या अगोदर वाचणाऱ्यानं खूप विचार केला पाहिजे आणि त्याचं चांगलं नियोजनही केलं पाहिजे. नक्कीच. आत्ता आपण शालिनी ताईंच्या प्रकट वाचनाचा पाठ पाहायला जातोय. आजच्या त्यांच्या पाठाचं उद्दिष्ट असं आहे की मुलांना गोष्टींची रचना कशी असते हे समजावून द्यायचं. हा तर वेगळाच हेतू आहे. हो, हा एकमेव हेतू नाही आहे, पण मुख्य हेतू मात्र नक्कीच आहे. याशिवाय सुद्धा अजून कोणकोणती उद्दिष्ट साध्य होत आहेत याकडेही तुम्ही लक्ष ठेवा. चला निघूया. आज आपण एक गोष्ट वाचणार आहोत. आपल्या गोष्टीचं नाव आहे 137वा पाय. कुणाबद्दलची असेल रे ही गोष्ट? झाडाबद्दलची असेल. अजून हा सांग. पायाबद्दलची असेल. कुणाच्या? माणसाच्या. कुणाला वाटतं माणसाच्या पायाबद्दलची असेल? माणसाच्या पायाबद्दलची असेल. असतात का माणसांना 137 पाय? नाही. मग कुणाबद्दलची असेल? झाडाबद्दलची असेल. झाडाचे पाय. अच्छा, झाडाचे पाय. हा, तुला काही वेगळं सांगायचं आहे? हा, किडीबद्दलची असेल. कशावरून तुला असं वाटतं? मी वाचलेली ही गोष्ट. तू ही गोष्ट वाचलेली आहेस ना, तर तू थोड्या वेळ मध्ये बोलू नको, बाकी सगळ्यांना बोलू दे. हा, छान. सगळ्यांनी नाही ना वाचली? नाही. मग आपण वाचूया आज ही गोष्ट. बरं, ही गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी आणि ह्यातली चित्र सुद्धा त्यांनीच काढली आहेत. इथे मी बोर्डवर माधुरी पुरंदरे बद्दल काहीतरी लिहून लावलंय. तुम्ही नंतर ते वाचा. हा, आता आपण गोष्ट वाचूया. चालेल? वाचूया आपण गोष्ट. 137वा पाय. सकाळ झाली. मऊ मऊ ऊन साऱ्या रानावर पसरली. पाखरांना जाग आली. हे बघा, दिसतंय सगळ्यांना? हे काय असेल रे? हा, सकाळ झाली आहे ना. बरोबर. एका वाळलेल्या पानाखाली आपल्या अंगाचा वेटोळं करून गोम झोपली होती. पाखरांच्या किलबिलीनं तीही जागी झाली. ही बघा, तुम्ही पाहिली आहे का अशी गोम? हो. आपण काही वेगळं म्हणतो का हिला? वेगळं नाव आहे? कीड म्हणतो. अजून वेगळं नाव आहे? अळी. बरं, हिला गोम सुद्धा म्हणतात. शी बाई, नीट झोपूही देत नाहीत. दिवस उगवला म्हणून एवढा दंगा कशाला करावा लागतो? गोम कुरकुरली. गोम पानाखालून बाहेर आली. तिनं पुढचे 15-20 पाय असे ताणले. मग एक मोठी जांभळी दिली. भूक लागली, गोम म्हणाली आणि घाईघाईनं खाणं शोधायला निघाली. चालता चालता ती एका दगडाला अडखळली. मोडला ग बाई, माझा पायच मोडला. गोम ओरडली. अरे बापरे, आता काय होईल? मला वाटतं तिला चालताच येणार नाही आणि ती उपाशीच राहील की काय? तुम्हाला काय वाटतं? तिथेच राहील. बरं, बघूया पुढे काय. जवळच चिऊताई दाणे टिपत होती.
मोडला ना? एवढे पाय असल्यावर असंच होणार. त्यात तुला सदाची घाई. मला बघ कसे 2च पाय आहेत. सोपं काम. कुठल्यानंतर कुठला टाकायचा ते नीट कळतं. चिऊ ठसक्यात म्हणाली. मला मदत करतेस? गोमीनं विचारलं. एवढ्या सकाळी? मला नाही बाई वेळ. किती कामं करायची आहेत. असं म्हणून चिऊ भुरकन उडून गेली. ही बघा. दिसती? गोमेनं मधमाशांना विचारलं, पण त्यांना फुलांमधला ताजा मध गोळा करायला जायचं होतं. चतुर तर तिचं बोलणं ऐकायला थांबले सुद्धा नाही. गोगलगाय म्हणाली, अशी कशी ग तू धांदरट? असं जपून चालावं, सावकाश सावकाश. फुलपाखरू म्हणालं, एवढे ढिगभर पाय आहेत. मोडला त्यातला एखादा तर इतकं काही करायला नकोय. हे बघा. काय काय दिसतं? कोण कोण भेटलंय तिला? मधमाशी, चतुर. आता मात्र गोमेला रडू यायला लागलं. कुणीच मला मदत करत नाही. आता मला कधीच नीट चालता येणार नाही. ती रडत रडत म्हणाली. आता बघा बरं, तिला कुणीच मदत केली नाही. आता काय करेल रे ती? काय करेल? तिचं काम तीच करेल. बरं, पण काय झालं होतं बरं? तिचा पाय मोडला होता ना? आणि ती कुठे चालली होती? हां, खाणं शोधायला चालली होती. मग आता तिचा पाय मोडलाय, तिला कुणीच मदत करत नाही. आता काय करेल ती? दवाखान्यात जाईल. बर, तिथेच थांबेल. बरं, कुणाला वाटतं दवाखान्यात जाईल, कुणाला वाटतं तिथेच थांबेल. बघूया आपण पुढे काय होतंय. एक कोळी आपल्या जाळ्याला लोंबकळत झोके घेत होता. बघा, कोण आलंय गोष्टीत? हां, एक कोळी आपल्या जाळ्याला लोंबकळत झोके घेत होता. अरेच्चा, गोमुताई सकाळी सकाळी रडतेस का अशी? त्यानं विचारलं. माझा एक पाय मोडलाय रे, दुखतोय खूप, काहीतरी कर ना. गोम म्हणाली. करेल का रे कोळी मदत? का बरं असं वाटतं तुम्हाला? कारण तिचा पाय मोडलाय. बरोबर. अजून काही वाटतं कुणाला? का बरं तो मदत करेल? बरोबर. पण तिला आधी पण खूप लोक भेटले की नाही? चिवताई भेटली, फुलपाखरू भेटलं, अजून कोण गोगलगाय भेटली. त्या सगळ्यांनी मदत केली का तिला? नाही केली. पण तुम्ही म्हणता कोळी तिला मदत करेल. कशावरून तुम्हाला असं वाटतं? हां, कारण त्याने विचारलं, स्वतःहून चौकशी केली. हो की नाही गोमताईची? तर बघूया पुढे काय होते. करतो की, पण इतक्या सगळ्या पायांमधून तुझा दुखरा पाय कसा शोधायचा? मला तर फक्त 8च पाय मोजता येतात. कोळी म्हणाला. का रे, त्याला 8च पाय मोजता येत असतील? बघा, असंच आहे का? हां, कारण त्याला 8च पाय आहेत. बर. गोम म्हणाली, मग तू माझ्या बरोबर मोज. म्हण. 1, 23, 58, 92, 115, 100. आई, हा बघ सापडला. 137. गोमेचा मोडलेला पाय सापडला. कितवा? 137वा. आता तिचा पाय सापडला, कुठला मोडला होता ते. हो की नाही? मग आता कोळी कशी मदत करेल? हा, जाळं लावेल. आणि काय करेल जाळ्याने? कसं लावेल? हो, असं करेल का? बर. कोळी झुमकन खाली आला. आपल्या जाळ्याच्या धाग्यानं त्यानं गोमेचा 137वा पाय घट्ट बांधून टाकला. बरं वाटतंय ना आता? त्यानं विचारलं. गोम खुदकन हसली.
हे बघा, तुम्ही म्हटलं तसंच आहे. दिसतंय? बरं झालं हं कोळी दादा तू भेटलास ते, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. गोम म्हणाली. कोळी म्हणाला, आता नीट जा, पुन्हा कुठे धडपडू नकोस, टाटा. गोम आनंदानं म्हणाली, टाटा. आवडली गोष्ट? बरं मला हे सांगा, जेव्हा गोमेचा पाय तुटला होता की नाही आणि मग तिला खूप लोक भेटले हो की नाही, कोण कोण भेटलं? गोगलगाय, फुलपाखरू, मधमाशी आणि चतुर आणि कोळी सुद्धा भेटला होता, बरोबर? आणि कोळी सोडून बाकी सगळे कसे होते? का बरं? अच्छा, त्यांनी तिला मदत केली नाही म्हणून ते वाईट. पण त्यांना त्यांची त्यांची कामं होती की नाही? मग त्या आपली कामं सोडून पण त्यांनी मदत करायला हवी होती का? का असं वाटतं तुम्हाला? गोम छोटी होती. अच्छा, कारण गोम छोटी होती म्हणून तिला मदत करायला पाहिजे होती त्यांनी. बरं, अजून कुणाला काय वाटतं वेगळं? हा सांग. कारण त्याचा पाय मोडलेला होता म्हणून. अच्छा, कारण तिचा पाय मोडला होता, ती अडचणीत होती असं म्हणायचं आहे का तुला? बरं. ताईंनी गोष्ट अगदी हावभावांसहित वाचून दाखवली नाही. अशी गोष्ट वाचून दाखवण्या अगोदर त्यांनी किमान 3-4 वेळा तरी ती वाचली असणार आहे. आणि त्याचं चांगलं नियोजनही केलं असणार. अगदी बरोबर. ताईंनी ज्या पद्धतीने गोष्ट वाचून दाखवली त्यामुळे ती मुलांना तर नीट समजलीच, पण पुस्तकातल्या चित्रांचाही ह्यासाठी खूपच फायदा झाला. हो. अशी चित्रमय पुस्तकं जेव्हा वाचून दाखवत असतो त्यावेळेला पुस्तकातील चित्र, त्याच्यातला मजकूर याचा एकत्रित विचार करून अर्थ लावायचा असतो. ही बाब खूपच सहज मुलांच्या लक्षात येते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर शालिनी ताईंनी मुलांच्या बरोबर केलेली चर्चा आणि त्यांनी विचारलेले प्रश्न. हो ना, पुस्तक वाचून दाखवण्याआधी, पुस्तक वाचून दाखवताना आणि पुस्तक वाचून झाल्याच्या नंतर अशा सगळ्या ठिकाणी आपण चर्चा करू शकतो, हे मला आज चांगलं समजलंय. नाहीतर मला आधी काय वाटायचं की आधी प्रकट वाचन करायचं आणि मगच चर्चा करायची. पण आत्ताचे मॅडम म्हणले ना की शालिनी त्यांनी विचारलेले प्रश्न ते खूप विचार करायला लावणारे होते. म्हणजे हे असं का, हे असं कसं, याची उत्तरं देताना मुलांना खूप विचार करावा लागला. यासाठी फार तयारी करावी लागणार. नक्कीच. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जेव्हा आपण चर्चा करणार असतो आणि प्रश्न विचारणार असतो त्यावेळेला की गोष्टीमध्ये एक 3-4 वेळेला चर्चा करावी. आणि ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत त्या ठिकाणी त्या प्रश्नांच्या चिठ्ठ्या आपण आधीच लावून ठेवू शकतो. वाचता वाचता ते सहज काढूनही ठेवू शकतो ना. मी तुम्हाला सकाळी म्हणालेच होते की आजच्या शालिनी त्यांच्या पाठाचं उद्दिष्ट आहे गोष्टीची रचना समजावून सांगायची. पण तुम्ही मला सांगा, ह्याशिवाय सुद्धा अजून कोणकोणते हेतू साध्य झाले आज? हेतू कोळी गोमेला मदत करेल का, किंवा केली तर ती कशी करेल, या सगळ्या प्रश्न विचारून त्यांनी मुलांना अंदाज बांधायला लावला. अगदी बरोबर आहे. पण अजून एक गोष्टही तुमच्या लक्षात आली असेल, ज्या वेळेला त्या गोमीचा पाय अडकतो ना दगडामध्ये त्यावेळेला शालिनी त्यांनी काय विचार केला हा मोठ्यांना बोलून दाखवला. म्हणजे असं की आता त्या गोमीला चालताच येणार नाही किंवा आता ती गोम उपाशीच राहील असं. पण मला हे नाही कळलं, म्हणजे वाचता वाचता असं मध्येच का बोलायचं ना? काय आहे श्रीधर, वाचक जेव्हा वाचत असतो त्यावेळेला पुढे काय होईल याचा विचार करत असतो. ही बाब सहजच मुलांच्या समोर येते आणि मग मुलं पण हळूहळू तसं करण्याचा प्रयत्न करू लागतात. आणि वाचनाच्या प्रक्रियेतली ही नैसर्गिक बाबच नाही आहे का?